युवा रत्न रतन टाटा युवा परिवर्तन पुरस्कार 2024 संजय अढाळगे व सुनील अढाळगे या बंधूंना जाहीर। रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर रंगस्वर सभागृह, चौथा माळा, जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालय समोर, मुंबई 4021 इथं इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत आयोजित रतन टाटा युवा परिवर्तन पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील कृतिशील युवकाचा सन्मान, युवकांचा राजकारणातील प्रवास आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील यशस्वी घोडदौड ही युवा शक्तीसाठी सदैव मार्गदर्शन ठरणार आहे। जगात सर्वात जास्त तरुण भारताचे नेतृत्व देऊ या तरुणांच्या हातात यासाठीच करत आहोत। युवा रत्न रतन टाटा युवा परिवर्तन पुरस्कारानं आपला सन्मान अशा शब्दात पर्यावरण तज्ज्ञ श्री अशोक एनजे, संस्थापक इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत यांच्या हस्ते श्री संजय अढाळगे व डॉक्टर सुनील अढाळगे यांना हा पुरस्कार देण्यात आला। हे दोघे अढाळगे बंधू मूळ गाव जाधववाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथं राहणारे असून ते कर्मयोगी टिटवाळा, कल्याण इथं सध्या वास्तव्याला आहेत। ते आपल्या कार्यातून समाजाच्या हिताचे कार्य मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेत राहून कार्य करत आहेत। या कार्यक्रमात एकूण 45 युवा रत्न पुरस्कार देऊन तरुण पिढीला गौरवण्यात आले आणि इको फ्रेंडली लाईफ तरुण तगडा भारत या कार्यक्रमात 700 कोटी झाडं लावण्याचा निर्धार करून पर्यावरण तज्ज्ञ अशोक यांची सरांनी माहिती दिली आणि हा कार्यक्रमात देशभक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। सर्व तरुण तगडा कार्यक्रमाचे सर्व कर्मचारी यांनी अशोक एनजे पर्यावरण तज्ज्ञ यांचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न केला। अशाच बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। पाहत रहा प्रतिकार न्यूज। कायद्याच्या याच्यामधून बाहेर काढण्यासाठी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला त्या कायद्याच्या मध्ये जी अडचण आहे ती त्यांच्याबरोबर एक MOU किंवा ॲग्रीमेंट करून आपल्याला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या जमिनीवर लागवड करता येईल, काही अडचण नाही, आपण ती अडचण दूर करू। आता हे राजकीय पक्षामधले लोक जे असतात त्यांच्याशी खूप फॉलोअप करायला लागतो। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या ऑलरेडी आपल्या ध्यानात आहे, कारण 700 कोटी लावायचे म्हणजे ही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे। पण त्या मोठ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक राज्यामध्ये आपण जाणार आहोत। त्याचबरोबर जे दिल्लीमध्ये सरकार आहे, संपूर्ण भारतात सरकार आहे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। ज्या प्रकारे सरकार नोटबंदी डिक्लेअर करतं त्या प्रकारचा आपण पंतप्रधान असू दे किंवा राष्ट्रपती त्यांना सांगणार आहे की तुम्ही आता डिक्लेअर करा की 4 वर्षामध्ये हे तापमान एवढं वाढणार आहे, तर प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडं लावून वाढवली पाहिजे, असं रात्री 12 वाजता डिक्लेअर करा। आणि इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत